नागराज मंजुळेंच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपण सगळ्यांनी बघितलाय। करमाळ्याची माणसं ही साधीसुधी असली तरी इथलं राजकारण मात्र भयंकर गुंतागुंतीचं आणि भल्या भल्यांना पाणी पाजणार आहे। इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एकामागून एक इतके पक्ष बदललेत की ते बघून तुमचं डोकं ही गरगरल्याशिवाय राहणार नाही। सध्या करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे। आता हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी अजित पवार गटात असणाऱ्या संजय मामांची आमदारकी येणाऱ्या विधानसभेला कशी धोक्यात आली? करमाळ्याच्या राजकारणात याच संजय मामांना पाणी पाजत किंगमेकर कोण ठरू शकतं? करमाळ्याचा 2024चा आमदार कोण? संजय मामा शिंदे पुन्हा एकदा आमदार झालेच तर त्यांना प्लस मध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात त्याचंच हे सविस्तर विश्लेषण। हॅलो, मी ओमकार। वारा आमदारकीचं या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर सध्या विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे। अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 2014च्या राजकारणापासून इथली बदलती राजकीय समीकरणं तपासून घ्यावी लागतात। करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं। 2014ला झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायणआबा पाटील, राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर स्वाभिमानीकडून संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या करमाळ्याच्या 2014च्या आमदारकीला गुलाल उधळला तो शिवसेनेच्या नारायणआबा पाटलांनी। पण अवघ्या 357 मतांच्या लीडनं हा विजय पदरात पडल्यामुळं 2019 साठी प्रत्येकानंच तगडी तयारी सुरू केली होती। रश्मी बागल या राष्ट्रवादीतल्या तालुक्यातल्या महत्त्वाच्या चेहऱ्यानं तानाजी सावंतांच्या मदतीनं शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत 2019ला उमेदवारी मिळवली। तर 2014 नंतर स्वाभिमानीचा हात सोडत जिल्हा परिषदेसाठी भाजपचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेंनी लोकसभेसाठी घड्याळ्याच्या चिन्हावर माड्यातून अपयशी फाईट दिली होती। तरी देखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याची त्यांना गळ घालण्यात आली होती। पण लोकसभेला पराभवाचा चटका बसल्यानं संजय मामांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राष्ट्रवादीनं अधिकृतरित्या संजय पाटील घाटणेकर यांना तिकीट दिलं। मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावल्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटणेकर आपोआपच शर्यतीतून बाहेर पडले। पण तत्कालीन स्टँडिंग खासदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्यामुळे नारायण पाटलांनी इथून अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली आणि 5,500च्या लीडनं का होईना पण संजय मामा शिंदेंनी आमदारकी खेचून आणली। आता तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपला पाठिंबा दिला। पण महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानं त्यांनी राष्ट्रवादी सोबतच राहणं पसंत केलं। मधल्या काळात त्यांच्या राजकीय भूमिका या सतत बदलत्या राहिल्या तरी अजितदादांना त्यांचा कायम सपोर्ट राहिला। त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासूनच ते अजित पवार गटात आहेत। मतदारसंघात केलेली कामं, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि सोशल कनेक्ट तगडा असल्यानं संजय मामा करमाळ्याच्या राजकारणात नेहमीच प्लसमध्ये राहतात। त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदेंची ओळख आहे। मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एक दिल्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता। त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो। दुसरीकडे शिवसेनेकडून 2 नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे संजय मामांचा किमान एक अडथळा तरी दूर झालाय। आता राहिला प्रश्न तो म्हणजे केवळ नारायण पाटलांचा। तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली होती। आता त्यातच फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्राला बघायला मिळतील त्यात करमाळ्याचं नावही ऍड करावं लागेल असं सध्या मतदारसंघाचं चित्र आहे। शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकदही नारायण पाटलांच्या पाठीशी लागू शकते। आता लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड पाहता यंदा करमाळ्याचं वातावरणही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळते। पण या मतदारसंघात असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील असं म्हणायला हरकत नाही। बाकी राजकारणातील निर्णायक क्षणी लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील इथून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी करमाळा विधानसभेचा 2024चा संभाव्य आमदार कोण असेल?
संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.